नमस्कार मित्रांनो, अनंतकथा विथ राजश्री या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. आज बघणार आहोत आपण महादेव आणि पार्वतीची कथा, भक्तीची खरी परीक्षा. हिमालय पर्वताची कन्या पार्वती लहानपणापासूनच भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्याचा संकल्प करते. पण भगवान शंकर समाधीमध्ये लीन असतात. देवतांना तारकासुराचा वध करण्यासाठी शिवपुत्राची आवश्यकता असते. म्हणून सर्व देव पार्वतीला कठोर तप करण्यास प्रेरणा देतात. पार्वती राजमहालातील सर्व सुखांचा त्याग करून घनदाट जंगलात तपस्या सुरू करते. अनेक वर्ष ती फक्त फळांवर जगते. नंतर पानेही सोडते. तिच्या या कठोर तपामुळे तिला अपर्णा हे नाव मिळते. एके दिवशी भगवान शंकर ब्राह्मणाचा वेश धारण करून तिच्या समोर येतात. ते म्हणतात, कन्ये, तू कोणासाठी एवढी कठोर तपस्या करत आहेस? पार्वती नम्रपणे उत्तर देते, मी भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तप करत आहे. तेव्हा ब्राह्मण म्हणतो, तो शंकर अंगाला भस्म लावणारा, गळ्यात साप घालणारा, स्मशानात राहणारा, असा वर का हवा? हे ऐकून पार्वतीच्या डोळ्यात अश्रू येतात. ती ठामपणे म्हणते, तुम्ही माझ्या प्रभूंचा अपमान करू नका. माझ्यासाठी तेच सर्वश्रेष्ठ आहेत. त्यांच्यासाठी मी कोणाचाही स्वीकार करणार नाही. पार्वतीची अढळ श्रद्धा पाहून ब्राह्मणाचे रूप नाहीसे होते आणि स्वतः भगवान शंकर प्रगट होतात. ते हसून म्हणतात, पार्वती, ही तुझ्या भक्तीची परीक्षा होती. तू प्रेम, श्रद्धा आणि संयम यांची खरी कसोटी पार केली आहेस. त्यानंतर मोठ्या उत्साहात भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा दिव्य विवाह संपन्न होतो. देव, ऋषी, गंधर्व आणि सर्व लोक या विवाहाचे साक्षीदार होतात. पुढे त्यांच्या पोटी भगवान श्री गणेश आणि भगवान कार्तिकेय यांचा जन्म होतो. यातून कथेचा बोध असा आहे की खरी भक्ती कधीच व्यर्थ जात नाही. प्रेमात विश्वास, संयम आणि निष्ठा सर्वात महत्त्वाची असते. देव भक्ताची परीक्षा घेतात, पण शेवटी त्याच्या श्रद्धेचा नक्कीच विजय होतो. कथा आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कथेला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.